नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात घडलेला हा प्रकार संपूर्ण प्रशासनाला हादरवून सोडणार आहे। कंत्राटदाराचे कोट्यवधी रुपयांचे बिल वैश्यांकडे न पाठवल्याने दोघात निर्माण झालेल्या वादातून आता रामटेक पोलिसांनी दोघांच्याही तक्रारीवरून अभियंता रत्नदीप रामटेके आणि कंत्राटदार वीरेंद्र लोखंडे यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। गेल्या महिन्यातच कंत्राटदार मुन्ना वर्मा यांनी सरकारने केलेल्या कामाचे बिल न दिल्यामुळे आत्महत्या केली। या घटनेची चौकशी अद्याप सुरू असताना पुन्हा एकदा कंत्राटदार आणि अभियंता यांच्यात पैशाच्या वादाचा स्फोट झालाय। कंत्राटदार वीरेंद्र लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत आरोप केलाय की अभियंता रत्नदीप रामटेके यांनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त बिल मंजूर करण्यासाठी 5 लाखाची लाच मागितली। हा आरोप ऐकून सर्वत्र खळबळ उडाली आहे। तर दुसरीकडे अभियंता रामटेके यांनी हे आरोप संपूर्णतः निराधार असल्याचे सांगून सर्व आरोप फेटाळून लावले। पण प्रश्न असा आहे, जेव्हा एका कंत्राटदाराने आत्महत्या केली, दुसरा कंत्राटदार आत्महत्येचा इशारा देत आहे, तेव्हा प्रशासन झोपेत आहे का? लोकांच्या कराच्या पैशांनी बनणाऱ्या योजनांचा पैसा थेट भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जातोय का? कंत्राटदार लोखंडे म्हणतात, आत्महत्या हा एकमेव पर्याय उरलेला आहे। हे वक्तव्य ऐकून प्रत्येक प्रामाणिक कंत्राटदारांचं हृदय हादरेल। रामटेक पोलिसांनी आता एकमेकांच्या तक्रारीवरून दोन्ही पक्षांवर गुन्हा दाखल केलाय। पण जनता विचारते, सत्य कोण बोलताय आणि खोटं कोण लपवताय? या भ्रष्ट यंत्रणेला लगाम कोण लावणार? रामटेकच्या या प्रकरणाने संपूर्ण विदर्भात संतापाची लाट उसळली आहे। एकीकडे आत्महत्या, दुसरीकडे लाचखोरीचे आरोप। हे केवळ एक वादाची गोष्ट नाही, ही आहे व्यवस्थेतील गळती, भ्रष्टाचार आणि मानवी संवेदनाचा अंत। जनतेचा प्रश्न फक्त एकच, कंत्राटदारांना न्याय मिळणार का, की पुन्हा एकदा आत्महत्येच्या मार्गावर जाणार? जैसा महाराष्ट्र 24 न्यूज कहता पंकज चौधरी, रामटेक, नागपुर। रामटेक तालुके के अंदर 70 से 80% काम हुए हैं। उसके अंतर्गत मैं रनिंग बिल मांगने के लिए इनको जून महीने से कंटिन्यू कॉल कर रहा हूँ, उनके संपर्क में, उनके जेई के संपर्क में हूँ, बट वो मुझे रनिंग बिल दे नहीं रहे। और उसके अगेंस्ट में उन्होंने 5 लाख रुपए की डिमांड की मुझे। बट उसके बाद में मैं उनके डिपार्टमेंट में उसके पत्र लेके गया कि मुझे बिल मिलना चाहिए रनिंग, क्योंकि दिवाली सामने आ रही है, मुझ पर कर्ज है, कॉन्ट्रैक्ट लेबर का पेमेंट देना है, मटेरियल वालों का पेमेंट देना है। इनको पेमेंट देने के वजह से मैं उनके पास गया कि ये लेटर लो, रिसीव लिया मैंने 30/9/2025 को कि मुझे इनके बिल दिए जाए। तो वो लोग मुझ पे भड़के और मुझको बोला कि यहाँ से बाहर जाओ। मैं सर पिछले 9 महीने से काम कर रहा हूँ, तो मेरा 8-9 गाँव का मिल के 1 करोड़ 20 लाख तक बकाया बैलेंस है। बट मैंने कुछ बिल सबमिट भी किए थे डिपार्टमेंट में, तो फंड्स अवेलेबल नहीं होने के कारण वो बिल रुके हैं। बट यही लोग यहाँ से बिल सबमिट नहीं करेंगे मेरे वाले, तो वहाँ पे फंड अलोकेट कैसा होगा? पिछले 9 महीने से मैं इनके पीछे 4 महीने से कंटिन्यू फॉलोअप ले रहा हूँ बिल्स का, बट ये लोग बिल नहीं दे रहे पैसे की डिमांड की वजह से। इसके पहले बिल के वजह से 2 कॉन्ट्रैक्टर की मौत हो चुकी है, एक हर्षल पाटिल सोलापुर का और दूसरा हमारे रामटेक के वर्मा जी, मुन्ना वर्मा जी। और तीसरी बारी मेरी आ रही है ऐसा मुझे लग रहा है, क्योंकि ये लोग मुझे मानसिक तणाव दे रहे हैं, इस वजह से बहुत प्रॉब्लेम हो रही है। मला असं होतं की 30 तारखेला 1च्या दरम्यान प्रियंका लोखंडे यांचं एक जे काम बघतात वीरेंद्र लोखंडे हे ऑफिसला आलेले होते। त्यांनी त्यांच्या साईटवर असलेल्या समस्या सांगितल्या मला। त्या समस्यांवर समाधान करण्यासाठी मी बोलवलं माझ्या जेईंना, सौरभ पवार यांना, त्यांच्याशी चर्चा केली। ग्रामपंचायत जागा देत नाही आहेत, त्यांना आपण पत्र देण्याबाबत त्यांना कळवलं। त्यानंतर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग माझी 1:30 वाजता VC होती धरती आबा संबंधी। त्याकरिता मी त्यांना म्हटलं की तुमचं झालं असेल तर तुम्ही निघू शकता। यावर ते चिडले, त्यांनी टेबलवर खूप जोरात हात मारला, माझ्यासोबत एकेरीत बोलणं चालू केलं, आक्रमक वर्तणूक चालू केली आणि त्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ करून मला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, हात उगारला आणि बाहेर बघून घेण्याची धमकी दिली। त्यामुळे मला मग FIR दाखल करावी लागली। हे आरोप पूर्णतः खोटे आहेत। मी आल्यानंतर माझ्याकडे 3 कॉन्ट्रॅक्टर आले होते, तिघांचे बिल सादर केलेले आहेत मी। त्याच्यामध्ये एक आहे घोटीचं बिल सादर केलेलं आहे, छवारीचं बिल सादर केलेलं आहे आणि कट्टाचं बिल